किती बदलतं नाही आयुष्य, खरंच बदलतं. नानांच्या त्या झेन फिलॉसॉफी मधल्या नदीसारखं. कसं आहे मेघना, समुद्राला जाऊन मिळालेल्या नदीचा पुन्हा झरा होत नाही. सुरुवातीला असतो तो अवखळ, खळाळता, निर्मळ झरा. मग त्याची होते लवचिक वळणांची नदी. तीच नदी पुढे शांत संथ विस्तारत जाते, दोन्ही किनाऱ्यांना समृद्ध करत जाते आणि शेवटी त्या समुद्राला जाऊन मिळते, विलीन होते त्याच्यात. अगं, आपलं आयुष्य सुद्धा असंच काळाचं बोर धरूनच पुढे जात राहतं. नाना म्हणाले तसं नदीच्या त्याच पाण्यात आपण 2 वेळा पाऊल टाकूच शकत नाही. कारण मुळात पाणी तेच आणि तिथेच थांबत नाही, ते पुढे वाहत राहतं. रोज नवीन सूर्य, नवीन आकाश, नवे वारे, नवा प्रकाश, हे सगळं नवे पण जर अनुभवायचं असेल ना, तर आपण स्वतः सुद्धा रोज नव्यानं जगावं लागतं. आणखी मी आणि आदित्यने एक बाळ दत्तक घेऊन आई बाबा व्हायचं ठरवलंय. मेघना, दॅट्स अ ग्रेट न्यूज. चला, म्हणजे आमच्या साहिलला आता एक लहानसा मित्र किंवा मैत्रीण मिळणार. आम्ही तिघही तुमच्या बाळाला भेटायला नक्की येणार. आपण सगळे मिळून मस्त एन्जॉय करूया, मस्ती करूया भरपूर. मेघना, तुला कळतंय का? अगं, त्या नदीच्या गोष्टीला अपवाद मिळालाय आपल्या निमित्तानं. म्हणजे बघ, लहान मुलं आपल्यासारख्या मोठ्या माणसांना पुन्हा लहान करतात, निष्पाप करतात. अगं, त्यांच्यासोबत त्यांच्या करवी हे सगळे निरागस क्षण आपण पुन्हा एकदा जगणार आहोत. मेघना, I am really very proud about both of you. Hats off to your decision. चल, येतो. नाही, गरम गरम भाज्यांचं सूप केलंय, घेऊन घ्या. आई बाबांशी बोलणं झालं? नाही माई. मला ठाऊक आहे बाबांच्या बोलण्यानं दुखावली गेलीस तू. पण बाळा, कितीही झालं तरी वडील आहेत तुझे. ते जे काही करतायत, जे काही बोलतायत, ते निव्वळ तुझ्या प्रेमापोटीच बोलतायत. आणि तू लहान आहेस अजून. भले तुझी चूक नसली तरी सुद्धा तू नमतं घेतलंस तर काही बिघडेल का? सांग बघू. हो माई. मग खरं सांगायचं तर मी आदित्यची वाट बघते. आदित्य आला की आम्ही दोघे जाऊ आई बाबांना भेटायला. फोन करणार होते मी, पण मग म्हंटल मन जरा निवळू दे त्यांचं. एक लक्षात ठेव, तुझं मन तुला जे सांगेल ना तेच ऐक. शेवटी ज्यानं त्यानं योग्य काय अयोग्य काय हे स्वतःच ठरवावं लागतं. मी आणि नाना आत्ताच आमच्या निवृत्तीबद्दल बोलत होतो. आता मन कसं अगदी तृप्त झालंय. सगळ्या जबाबदाऱ्यातून आम्ही मोकळे झालो. तुमच्या लग्नाच्याच वेळी आम्ही ठरवलं, तुमचं बाळ वर्षाचं झालं की संसारातून मुक्त व्हायचं
रामराम ठोकायचा आणि ते तसंच होणार असं दिसतंय. दत्तक घेतलं तरी ते बाळ तुमचं दोघांचं असणार आहे ना. माई खरंच? आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. माई मला आता काय वाटतंय ना, सांगू शकत नाही मी शब्दात. या घरात आल्यापासूनच सगळं आठवतंय मला. मी परकी होते तरी तुम्ही सांभाळून घेतलं मला. मी आपली झाले तेव्हा थोडं रागावलात, पण पुन्हा मायेनं जवळ घेतलं. या क्षणापर्यंत तसंच ठेवलं नाही. नातं हे एका बाजूने नाही ग जपता येत, ते दुसऱ्या बाजूनेही जपावं लागतं. आणि ते तुम्ही दोघींनीही जपलं. मातृदिनाच्या दिवशी केवढा मोठा समारंभ केलात ग तुम्ही. केवढा मोठा सन्मान दिलात मला. मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. आणि आता तू सुद्धा आई होशील. आई. माई विजयताईंचा फोन होता का? हो, विजयाचा फोन होता. खुश आहेत मॅडम, सुट्टीची मजा घेत आहेत. पण प्लॅनिंग करून झालंय, म्हणजे पुढच्या वर्षी आपण सगळे मिळून जाऊया. पण खरंच आपण जाऊया सगळेजण. पण पुढच्या वर्षी आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुरफटलेलो असू दादा. कदाचित घराचं काम मार्गी लागून सुरू झालेलं असेल आणि बाळ. मेघना? हो दादा, निर्णय घेतलाय मी आदित्यशी सहमत आहे. अरे वा, गुड. अभिनंदन, मनापासून अभिनंदन. हो, पण हे सगळं प्रत्यक्षात येण्यापूर्वी घरातल्या सगळ्यांची संमती आवश्यक आहे दादा. नानांनी हो म्हटलंय. नानांनी होकार दिलाय ना, झालं मग विषय संपलेला आहे. पण खरंच मेघना, खूप धाडसी निर्णय घेताय तुम्ही. तू इतका वेळ घेतलास म्हणजे विचार करूनच निर्णय घेतला असेल. खरंच मला तुम्हा दोघांचा खूप खूप अभिमान वाटतोय. आमच्या सगळ्यांचा पाठिंबा असं समज. काय सतीश, मग आहे ना पाठिंबा? कशाला कशाला? अरे या दोघांनी जो काही निर्णय घेतलाय ना बाळ दत्तक घेण्याचा, त्याला. अरे म्हणजे निर्णय झाला का? येस, पाठिंबा आहे. गो अहेड. आदित्य आला की त्यालाही बातमी देऊया. काय अर्चू कुठे? का दुकानात गेली? काय नाही, आता प्रदीप आहे ना दुकानात, त्यामुळे मालकीण बहिणीकडे वेळ आहे. मस्त एन्जॉय करतायत. मजा झाली तिची. चला आवरून निघायचंय मला.
अरे तुला कॉलेजला जायचं होतं ना मेघना? हो, पण आता माईंजवळ कोणीच नाहीये. अगं मी आहे ना, मी त्यासाठीच खाली आलोय. तुम्ही आपापल्या कामाला निघा बघू. माईंजवळ मी बसतो आणि अर्चू येईल ना आता तासाभरात. मग मी जाऊ नक्की? आता लिहून देऊ का? दादा मला सोडाल ना तुम्ही? हो सोडतो ना, जा तयार हो पटकन. आलेच. सतीशराव, आता आपल्या या घरात एक नवं पर्व सुरू होत. अमित, आपण यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं. येस. अहो, डबा घ्या. नकोय मला डबा, काही नकोय मला. अहो, तुम्ही दुकानात जाताय, तिथे कोणाशी भांडू नका. तुमच्या मनात जो राग होता तो आपण व्यक्त केला की नाही देसाईवाडीत जाऊन? मग आता दुकानात गेल्यावर सतीशरावांवर राग काढू नका. हो, त्या बिचाऱ्यांचा काय दोष आहे? आणि हा डबा घेऊन जा, अन्नावर राग काढू नये. मग कुणावर राग काढू? तुमच्यावर काढू? बदलून काढू तुम्हाला? हे बघा, मला माझ्या पद्धतीने माझा राग काढू द्या. आणि ना तुम्ही मला हे सारखं राग काढू नका, राग काढू नका, रागवू नका सांगत बसू नका तुम्ही. त्याचा मला जास्ती राग येतोय. बरं, हवं ते करा, पण हा डबा घेऊन जा. उद्या जर तुमची तब्येत बिघडली ना तर तुम्हालाच त्रास होणार आहे, मला नाही. मी डबा नेणार नाही, तुम्हाला आधीच सांगितलंय. आणि त्रास ना, तो त्रास होऊ दे मला. आता काय कमी होतोय का? न खाल्ल्याने काही होणार नाहीये. तुम्ही ना आणि मला दुकानावर फोन करू नका विचारायला, जेवलात का, चहा घेतलात का, शांत झालात का, अमकं झालं का, तमकं झालं का. जय हो. काय रे सतीश, तू इथे काय करतोयस? पण तू इथे का आलीस डायरेक्ट? मी माईला भेटायला आले. मी देखील त्यांच्यासाठीच आलोय. मेघना गेलीये कॉलेजला, नाना गेलेत नेव्हीनगरला, अमित गेलाय मीटिंगला, विजय गेले वैष्णोदेवीला, आणि दुकानाकडे बघायला प्रदीप असल्यामुळे सतीश दुसाने यांच्याकडे भरपूर वेळ आहे. त्यामुळे सतीश दुसाने माईंची काळजी घेण्यासाठी इथे बसलेले आहेत. सतीश, किती बोलतोस तू? अरे म्हणजे काय, तुझ्या बरोबर इतकी वर्ष संसार केला तो काय फुकट? ए, कळलं कळलं. बरं मला सांग, दुकान ऑल वेल, सगळं व्यवस्थित चालू आहे? म्हणजे प्रदीप व्यवस्थित बघतोय ना सगळं? अगदी उत्तम. मी फक्त अशी रुबाबात बसले होते. आता मला मालकीण असल्याचा फील आलाय. हो. बरं, सुरेश काकांची काय खबर? म्हणजे आजही आले नव्हते ते. आपण फोन करायला हवाय का? फोन करायलाच हवा. काय आता ते फक्त मेघनाचे बाबा नाही आहेत ना, तर आपले पार्टनर आहेत. त्यामुळे दोन्ही नात्याने त्यांची चौकशी करायलाच हवी. बरोबर. आत्ताच मेघना म्हणत होती, आदित्य आला की आम्ही दोघं बाबांची समजूत काढायला जाणार आहोत. पण आपण फोन करायला हवा. राग निवळला असेल तर आपल्याच फोनची वाट बघत असतील ते. हो हो, तू फोन लाव. असं म्हणतेस? या, आपण इतक्या उत्साहात फोन करतोय आणि फोन स्विच ऑफ येतोय. अरे देवा, हे ना सतीश अलीकडे खूपच व्हायला लागले रे. म्हणजे कॉल ड्रॉप, फोन न लागणं. जाऊ दे, मी काय म्हणते, आपण जेवून घेऊया आणि पुन्हा एकदा फोन ट्राय करूया. तू हो पुढे, मी माईला भेटून ये. पुढे नाही, आपण इथे जेवायचंय. अगं माई एकट्या आहेत म्हणून आपण इथे थांबलोय ना. तू माईना भेटू दे, मी पानं घेतो. बरं, चालेल. काय शपथ, मला झोपलेच वाटतं. अरे झोप झोप झोप. अरे नाही रे, नाही 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 नाही, बऱ्याच दिवसांचा झोपेचा बॅकलॉग आहे ना, भरून काढतोय. दुकान मालक झालास ना, मग असं होणारच. अरे नाही रे, माई एकटे आहेत म्हणून आम्ही इथे आलोय. ओ,
बरं मला सांग, तुझं जेवण व्हायचंय की झालंय? नाही व्हायचं ना. काय होतंय, दुपारच्या मीटिंग मध्ये ना काहीतरी बारीक सारीक खाणं होतं. आता मस्तपैकी जेवणार आहे आणि दाबून झोपणार आहे मी बस. काय ही आठवडा संधी आहे, पुढच्या आठवड्यापासून परत काम सुरू. आम्हाला सुद्धा ना प्रदीपमुळे खूप रिलीफ मिळालाय नाही का? खरं तर सुरेश रावाना खूप उत्साहात काम करत असतात, पण रोज इतकं शक्य होत नाही रे काम करणं. बरे त्यांनी तसं बोलून दाखवलं नाही कधी, पण त्यांना भारीच पडतंय थोडस. काय राग शांत झाला का? कोणास ठाऊक. ऍक्च्युली आज सकाळीच मी अर्जुला म्हटलं फोन करून सुरेश रावांची चौकशी करूया. सत्य. अरे माधवी त्यांचाच फोन आहे, म्हणजे 100% सत्य आहे. हा बोला माधवी ताई. हॅलो, अहो हे जेवले का हो? अहो नाही, म्हणजे मी घरीच आहे. माईंच्या सोबतीला थांबलोय, दुकानावर गेलोच नाहीये. डोकं शांत झालं नाहीये अजून? नको म्हणाले डबा. तुम्हाला काय सांगायचं हो, तुम्हाला तर ठाऊकच आहे. आता डबा नेला नाही म्हणून म्हटलं बाहेर तरी जेवलेत का बघावं. त्यांना फोन लावत होते पण त्यांचा फोनच स्विच ऑफ येतोय, म्हणून तुम्हाला केला हो. हो का? बर मी असं करतो, प्रदीपला फोन करतो, चौकशी करतो आणि तुम्हाला कळवतो. हो ठीक आहे. ऍक्च्युली आता सुरेश रावांचाच विषय निघाला होता. मी आणि अर्जू आणि अमित सुरेश रावांविषयीच बोलत होतो. पण चला, दुकानावर गेलेत ना, म्हणजे राग कमी झाला असेल म्हणूया. असं म्हणायचं. जाताना तरी रागातच होते. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. आदित्य आला ना की आदित्य आणि मेघना तिकडे येतील, पण तोपर्यंत तुम्ही जरा सांभाळून घ्या त्यांना. हो ठीक आहे, ठेवतो. दुकानावर गेलेत? पण मी दुकानातून निघेपर्यंत तर आले नव्हते. थांब प्रदीपलाच फोन करून विचारतो. हा प्रदीप, सतीश दादा बोलतोय. जरा सुरेश रावांकडे फोन दे. म्हणजे काय सांगतोस? बर मी बघतो. तू एक काम कर, सुरेश राव आले की लगेच मला फोन करायला सांग. काय रे, काय झालं? अरे सुरेश राव दुकानावर गेलेच नाहीयेत. अरे देवा. आता मी सुरेश रावांनाच फोन करून बघतो. या, सुरेश रावांचा फोन स्विच ऑफ येतोय. सकाळी फोन केला तेव्हाही स्विच ऑफ आला, आत्ताही तोच प्रकार. अरे देवा, मागच्या वेळेस सारखं माधवी काकूंना न सांगता कुठेतरी निघून गेलेले नसतील ना हे? नाही अर्जू, ते सुरेशराव वेगळे होते. सुरेशराव आत्ता तसलं काही करणार नाहीत. मुद्दा असा आहे, कुठे गेले असतील तेच कळत नाहीये. माधवी ताईंना तरी कसं सांगू का? मग मी मेघनाला फोन करू का? करून बघ तिला फोन, पण मला वाटत नाही तिला पण माहित असेल. हो तेही खरंच आहे म्हणा. नेमके नाना पण घरात नाहीयेत. काय करावं काहीच सुचत नाहीये. माधवी ताईने जर का फोन करून सांगितलं ना तर त्यांना शॉकच बसेल. अरे पण मग आता काय करायचं सतीश? कधी कधी ना डोकंच चालत नाही. सतीशराव तुम्ही? अहो अचानक कसे, म्हणजे काय झालं? माधवी ताई तुम्ही बसा बघू आधी. तुम्ही बसा. बघा, काळजी करू नका. सुरेशराव सुखरूप असतील. सुखरूप असतील म्हणजे ते दुकानात जाण्यासाठी म्हणून घरून निघाले बरोबर, पण ते दुकानात गेलेच नाहीयेत. काय? हे बघा, तुम्ही काळजी करू नका. आम्ही शोधतोय त्यांना. अमित पोलीस कंप्लेंट करायला गेलाय. अहो पोलीस कंप्लेंट म्हणजे? काय झालंय? हे बघा, तुम्हाला टेन्शन येणं स्वाभाविक आहे, मी समजू शकतो. म्हणून तर मी तुम्हाला न्यायला आलोय देसाईवाडीत. तुम्ही चला बघू माझ्याबरोबर देसाईवाडीत. आणि सुरेश रावांकडे किल्ले आहे ना? हो आहे ना. हा, मग ते फोन करतील ना आल्यावर. हो, त्यांचा फोन स्विच ऑफच येतोय सकाळपासून. घरातनं सुद्धा रागारागात निघून गेले होते. मी नाही येऊ शकत देसाईवाडीत. ते येईपर्यंत मला इथेच थांबायला हवं. तुमचं म्हणणंही बरोबर आहे, पण मेघनाचा फोनही कनेक्ट होत नाही हो.
थांबा, मी अर्चूला बोलवतो. असे काय हे सुरेश काका, रागावून कुठेतरी जाऊन बसलेत का? पण सकाळपासून, आणि खरं तर स्वभाव बदललाय त्यांचा. पण मग काय झालं असेल? हा बोल रे सतीश, लागला का काही पत्ता? नाही अजून. बरं मला सांग, अमितचा काही फोन बिन आला? नाही. हे बघ अर्चू, मी माधवी त्यांना खूप आग्रह केलाय तिकडे चला म्हणून, पण त्या काही ऐकायला तयार नाहीयेत. अर्थात स्वाभाविक आहे त्यांचं, सुरेशराव येईपर्यंत मी घर सोडणार नाही म्हणतायत. पण माधवी त्यांना इथे एकटं सोडणं मला बरं वाटत नाहीये. हो, पण मग आता तू काय करतोय? मी तिकडे येतोय, अमितही एवढ्यात येईलच तिकडे. काय धावपळ करायला मी फ्री पाहिजे. तू असं कर ना, तू इकडे येऊन थांब, म्हणजे माधवी त्यांच्या बरोबर कोणीतरी असेल इथे. मेघनाचे फोन लागत नाहीये कारण. अरे पण माई सुद्धा इथे एकटीच आहे की. तो माहितीये मला, पण मी तिकडे येतोच आहे ना. किंवा अमित येईलच इतक्यात, किंवा मेघना देखील येईलच इतक्यात. तू निघ बघू तिकडून आणि इकडे येऊन थांब. माधवी त्यांच्या बरोबर कोणीतरी हवं इथे. बरं मला सांग, सुरेश काका मिसिंग आहेत हे माईला सांगायचंय की नाही? नाही म्हणजे मिसिंग आहेत असं काही सांगू नकोस. मोघम काहीतरी बोल आणि ये इकडे तू. हो ठीक आहे, पण सतीश काय झालं असेल रे सुरेश काकांचं? हे बघ अर्चू, तू आता टेन्शन घेऊ नकोस आणि कुठलाही विचार करू नकोस. तू इकडे येऊन थांब बघू. ठेवते.